सकाळी उठल्यावरती हा प्रश्न रोजच मला पडतोय की काय भाजी बनवायची म्हणून. रात्री तेच नशीब गवारच्या शेंगा निवडून ठेवलेल्या होत्या. म्हटलं चला आता यालाच बनवून घेते. अगोदर तर त्या काढून वगैरे ठेवल्या फ्रीजमधून. त्यांना अगोदर काढून ठेवावं लागते, नाही तर त्या बाया शिजत नाहीत लवकर, म्हणून त्या काढून ठेवल्या पाण्यामध्ये. आणि मी इकडे पीठ वगैरे भिजवून घेतलेलं होतं. आता चहा नाही घेतलेला बरं का मी सकाळी, गरम पाणी घेतलेलं आहे. आता एवढा उन्हाळा आहे, मरणाचं गरमत आहे, तरी पण मी गरम पाणी घेतलेलं होतं. नंतर घेतल्या पोळ्या लाटून. आता म्हटलं या सकाळी सगळ्या पोळ्या लाटून देते. जानूपुरता ठेवलेला होता मी उंडा, म्हटलं तिला घेऊन आले ना की नंतर तिच्या पोळ्या करून देते तिला. सगळ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या, यांचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि यांना केलं बाय बाय. हे गेल्याच्या नंतर म्हटलं चला आता माझ्या बाकीचे जे काम आहेत ना ते आवरून वगैरे घेते. काल गुरुवार होता ना, त्याच्यामुळे फरशी पुसलेली मी. ती आमच्या जानूबाईने मारण्याच्या घरामध्ये डागं पाडलेली होती अगोदर, तर ती फरशीनं कसा पुसून घेतलेली होती, कारण की खराबच तेवढी झालेली होती. नंतर या भरणीमध्ये मला काहीतरी भरून ठेवायचं होतं. काय भरायचं ना चला तुम्हाला पुढे दाखवतेच मी. पण हे ओट्स आहेत ना खराब झालेले होते आणि मी हे 2 डबे कशासाठी काढून ठेवलेत ना, तुम्हाला मी जेव्हा मग त्याचा उपयोग करीन ना तेव्हा तुम्हाला सांगते. पण ते एक्सपायर झालेले आहेत बरं का. आता त्या ज्या बरण्या वगैरे काढून घेतलेल्या होत्या मी आणि त्यांना मस्त वाळायला ठेवलेलं होत्या. म्हटलं चला आता इकडे ना जानूला पण स्कूलमध्ये घ्यायला जायचं होतं मला. तिला घेऊन आले वगैरे आणि नंतर आहे ना तिचे सगळे ड्रेस वगैरे होते ना स्कूलचे, काही युनिफॉर्म वगैरे ते सगळे धुवून काढले. म्हटलं आता स्कूलमधून आले ते युनिफॉर्म काढून ठेवीन आणि तो युनिफॉर्म आहे ना मी नंतर डायरेक्ट स्कूल उघडल्यावरती बाहेर काढीन. त्याच्यामुळे ना अगोदर ते सगळे मी धुवून वगैरे काढून ठेवलेले होते. म्हटलं आता ह्याला सुकल्यावरती ना प्रेस वगैरे करून ना ठेवून देईन. आणि त्या बरण्या मी कशासाठी धुवून काढल्या होत्या ना हे बघा पुढे तुम्हाला दाखवलं, भरून ठेवण्यासाठी धुतल्या होत्या. आणि हो चला तुम्ही आता नक्की सबस्क्राईब करा बरं पटकन. बाय.